परमपूज्य परमात्मा वर्तमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज भव्य संमेलन आपला राजूला या गावी चालू आहे। या संमेलनामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम आहे। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा देवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम आहे। तसेच आपले सर्वांची आई वाराणसीबाई ह्या सुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम आहे। बाबांनी गुरुपूजा सुद्धा घेतली नाही। या मार्गातील सेवका करून दौऱ्याला जात होते, खर्च मागत नव्हते आणि निष्काम सेवा केली असे समजावून सांगत होते सेवकांना। आणि ज्यावेळेस मी राजोल्याला दौरा घेतला, आता त्यावेळेस आम्ही 4 सेवक होतो। किती सेवक? 4 सेवक होतो। तेवढा अनुभव नव्हता। चापेगडीचे सेवक यशवंतरावजी मांढरे हे बाबाकडे गेले। बाबा आम्हाला दौरा पाहिजे। ठीक आहे का म्हणजे दिला दौरा। पण बाबांनी त्यांना विचारला, राजोला हा गाव किती लांब आहे? तेव्हा त्यांनी सांगितला, बाबा 9-10 किलोमीटर आहे चापेगडवरून। बघा म्हणजे माझे गरीब सेवक आहेत 4। जर त्यांची इच्छा आहे मी मुक्कामी दौरा देतो, तोही चटणी भाकरीचा दौरा देतो त्यांना, कारण का 4च आहेत, गरीब आहेत सेवक माझे। बाबा समजत होते। बाबा त्यांच्यापर्यंत कोण जाईल? तुम्ही जा म्हणे। त्यावेळेस यशवंतरावजी मांढरे हे राजूलेले आले। आता आम्ही 4 सेवक पटकन जमा झालो। अजून म्हणजे आम्ही दौरा घेतलेला चापेगडीला, तुम्ही दौऱ्यावर या। ठीक आहे की म्हणलं येऊ। पण म्हणते एक शब्द बाबाचा आहे, त्या राजूल्याला दौरा द्यायची इच्छा आहे म्हणते त्यांची। ठीक आहे म्हणला। सेवकाला विचारला 2-4 सेवकांना। अजून त्यावेळेस म्हणजे कार्तिक महिना होता, त्यावेळेस थंडी खूप पडत होती। ते काय म्हणाले का भाऊ आता जमणार नाही, थंडीची वेळ आहे आणि कोणाच्यावर गहू नाही तर तांदूळ नाही तर पैसा नाही, आपण नंतर घेऊ। पण एक माझ्या मुखातून शब्द निघाला, बघा म्हणला आज जो बाबांनी शब्द दिला उद्या मागू तरी भेटणार नाही, आपण दौरा हातात घेऊन टाकू। म्हणून त्या सेवकाला सांगितलं चापेगडीच्या आम्ही दौरा घेतो। तो काय म्हणे, आता बाबापर्यंत कोण जाईल? मला बाबापर्यंत जायची काही गरज नाही। 2-4 दिवस तुमच्या गावचा दौरा आहे। बाबाले राजूला दौरा घेते सेवक समजून गेलाय, कारण का ते आत्मज्ञानी गुरु आहे। आज जो येता बोललो आपण तो त्याला समजत होता, आत्मेत पाहतो म्हणे। मग त्यांच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा बाबा रेलगाडीला खर्चाना ते आले आणि तिथं भुईला खाचर गेला होता। खाचरवर आले मी जेव्हा बाबा चापेगड उतरले तिथंच मी उभा होतो, नमस्कार घेतला आणि मांढरे सेवकाच्या इकडे गेले। त्यांनी पुष्पहाराने स्वागत केला आणि मन जो होता मुंडे सेवकाच्या इथं होता, आपले श्रावणजी मुंडे यांच्या इथं मंच होता। तिथून बाबा आले आणि मंचवर बसले। जेव्हा बाबांनी विचारलं राजूला सेवक आले आहेत का म्हणले, तसाच उभा झाला। हो बाबा म्हणला। मी पहिलेच ओळखलो, जेव्हा खासांमधून उतरलो तेव्हाच ओळखलो म्हणजे तुला, आणि तू दौरा घेतेस म्हणून मला पहिलेच माहीत पडला नागपूरलाच म्हणले। हो बाबा मला दौरा घ्यायचा आहे, दिला म्हणजे दौरा तुला। पण दौरा कसा म्हणून हे तेवढं आम्हाला समजत नव्हता। दौरा म्हटलं
तेव्हा मग माझे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी चांभार ढोलमारा ते तिथं त्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी विचारलं मला, शंकरराव म्हणते दौरा फिक्स झाला का राजुल्याचा? म्हणलं हो. कायचा घेतलाच म्हणते? मी दौरा म्हणलं मी बाकी काही विचारलो नाही, कारण का तेवढा अनुभवच नव्हता. नाही म्हणते भजल्या दौरा मग म्हणते बाबाले. ठीक आहे म्हणलं. अजून मी उभा झालो. बाबा म्हणला आपल्याला भजन मंडळ पाहिजे. त्यावेळेस दोनचा मार्ग नव्हता. धरमदास आपल्या त्या मंडळामध्ये होता आणि त्यांचा भजन मंडळ चापेकडीत होता. म्हणून मी त्यांना म्हटलं, अजी म्हणलं आम्हाला राजुराले भजन मंडळ पाहिजे. अजी नाही म्हणजे आम्हाला नोकरी जावं लागते, शाळेत जावं लागते, मोठ्या मुश्किल आम्ही या ठिकाणी आलो म्हणजे. बाबा म्हणलं नाही म्हणतात. ठीक आहे म्हणे, आपण एक काम करू म्हणे बाबा, भजन आहे मनोरंजन आहे. आधीला बाबांनी शब्द भजन आहे मनोरंजन आहे, पण चर्चा बैठक भगवत प्राप्ती आहे. आपण चर्चा बैठकचा दौरा ठेवू. तेव्हा तो मुक्कामी दौरा चर्चा बैठकचा ठेवला. दुसऱ्या दिवशी मग तेव्हा आम्ही चापेला खाचर पाठवला. बाबा खाचरने आले, आई आली, आई सुद्धा होती. आणि एका शेवकाच्या शाळेजवळ मकान शेवकाचा होता, तिथं बाबा म्हणलं थोडीशी येतं चहा पाण्याचा नाश्त्याचा कार्यक्रम आहे, जसा आपण आता जसा केलो घरी चहाचा तशावानी. बाबा म्हणले तर थांबावं लागलं. ठीक आहे म्हणजे खाचरमधून उतरले आणि त्या ठिकाणी बसले आणि थोडा मार्गदर्शन केला. नाश्ता झाला, चहा पाणी झाला आणि त्या घालून म्हणजे आमचा दुसरीकडे होता, म्हणजे थोडा लांब होता. उराडे शेवक होते आपले लक्ष्मणरावजी उराडे. तेथून जशी आज आपण तेथून जिथं हवन कार्य झाली तेथून रॅली आणली जयघोष करत, त्याच पद्धतीने रॅली तेथून त्या घालून मनसकापर्यंत बा. आणि ते तिथं चालू आहे. बाबा मंचगाव बसले, पण आमचा विचार होता का आम्ही बी पुष्पहाराला स्वागत करू. पण आमच्या एका फुलं हार भेटत नव्हता विकत. बा निष्काम सेवा बाबांची फुलं विकत भेटत नव्हते. म्हणून आम्ही लोकांनी काय केला, कास्तकार लोक जसे मिरची लावतात त्या खंड्यावर फुलाचे झाडं लावतात. आता फुलं नाही म्हणून त्यांच्या दुसऱ्याच्या अनेकाच्या वावरातून आणले आणि तो हार तयार केला. हार तयार करायला बाबांना विचारलं. बाबा म्हणला आम्हाला स्वागताचा कार्यक्रम करायचा आहे पुष्पहाराला. ठीक आहे म्हटलं. त्या शब्दाला ठीक आहे म्हटलं. मग अजून पुन्हा मला विचारलं, शेवक म्हणले हार विकत आणला आहे का? नाही बाबा म्हणलं, घरी बनवला. फुलं विकत आणले का? नाही बाबा म्हणलं, हे आमच्या गावले बगीच्यामध्ये लावतात म्हणलं झाडं काही 2-4 त्याचे फुलं आणून हार तयार केला. तेव्हा बाबांनी सांगितलं नाही म्हणे माझी निष्काम सेवा आहे म्हणे. एक काम कर म्हणे, हा बाबा हनुमानजीच्या फोटोला चढवून दे म्हणे. त्यावेळेस तो बाबा हनुमानजीच्या फोटोला चढवा लागला, पण बाबा जुमदेव तिने नाही घेतला. बा हे निष्काम सेवा. मग चर्चा बैठक झाली, जेवण खावणं झाले. दुसऱ्या दिवशी आईनं आलू वगैरे बनवला. सोमपाक 2-3 शेवकिनी घेतल्या आणि 7 महिने सोमपाक बनवला. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आले. आणि तोही म्हणलं आम्ही साखर घेतली बाबा, मला काही गोड पदार्थ नाही म्हणे. चटणी भाकर हात पुरणपोळी आहे म्हणे. हा शब्द दिला. मग तो साधा वरण भात पोळी भाजी काय वेगळी चटणी सुद्धा बाबाने बनवायला लावली. आईनंच बनवली. आणि सगळ्यात नागपूरचे 10-15 लोक होते आणि आम्ही 4-5 लोक इकडचे होतो, बाकी गेले होते. मग आम्हाला बाबांना जायचं होतं कोटा परसोडी, जवाहरनगर परसोडी. नदीला पाणी होता चांगला छातीभर, पण डोंगा चालू होता. म्हणून मी काय केला, 15 रुपयामध्ये त्यावेळेस डोंगा ठरवला. 10-20 लोक जाण्याकरता 15 रुपयामध्ये ठरवला.
आणि खाचर जो होता आमचा बेवट्याशिवाय मार्गाने होता नदी नदी जात आणि बेवट्याकडून लोवाऱ्यावर यायचा आम्ही गेलो सरळ बाबाला घेऊन लोवाऱ्यामध्ये गेलो आणि एक तिथं सीताफळाचे 2 झाडं होते तिथं खासा टाईम लागत होता म्हणून तिला टावेल घेतला तिला हाताळला बाबा म्हणलं तुम्ही इथं बसा बाबा बसले दुसऱ्या सेवकाला टावेल घेतला तो हाताळला आईला म्हणलं आई तुम्ही इथं बसा खासारी येतपर्यंत बसले बाबा म्हणते मला म्हणाले बसले सेवक डोंगा केवढ्यामध्ये केला बाबा मला 15 रुपयात केलो काढले खिशातून 15 रुपये बाबा म्हणलं नाही माझ्या एकट्याचं नाही आम्ही त्याही सेवकांचं आहे नाही म्हणे माझी निष्काम सेवा आहे म्हणे फक्त येतो तुमच्या तर थोडंसं जेवण करतो म्हणे बाबा गुरुदेवजी पहा उराडे सेवक होते आपले लक्ष्मणा उराडे डोंगरे साहेब म्हणते नाही बाबा देऊन राहिले पैसे घ्या डोंगराला देऊन दिला तेव्हा ते पैसे घेतले बाबा जवळून आणि डोंगऱ्यावाले दिले पण बाबांनी आम्हाला खर्चात वाढला नाही मग तिथून आम्ही गेलो कोटा परसोडी वंजारी साहेबाच्या इथं पण त्यावेळेस वंजारी साहेब हजर नव्हते ते बाहेर गेले होते मग तिथून शनीने गेलो पेट्रोल पंप साठवण्याबाई पेट्रोल पंपला त्याच्या घरचे जे पती होते ते ड्युटीवर होते पण त्या बाईना दरी वगैरे हातरून त्यांनी सोय केली पहा तुम्हाला सांगतो सोय केली बाबाही बसले सेवक लोक बसले चर्चा चालल्या त्या बाईना हॉटेलचा चहा बोलावला कुठचा चहा बोलावला हॉटेलचा तेव्हा बाबांनी विचारलं बाई म्हणते चहा कुठला बाबा म्हणते हॉटेलचा काहून घरी चहापत्ती साखर नव्हती का म्हणते होती बाबा पण मुलीची डिलिव्हरी झाल्यामुळे मी हॉटेलचा बनवला ती एका ठिकाणी होती म्हणे अल्लाह का फरक पडत होता म्हणे आणि तो हॉटेलवाला दारू पेते आणि तो आपल्याला चहा देते तर हा बरोबर आहे का म्हणे हा शब्द बाबांनी कुठे दिला पेट्रोल पंपमध्ये मग त्याच्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चा झाल्याच्या नंतर अजून आम्ही कुठं आलो परसोडीला तिथं मार्गदर्शन झाले रात्री मुक्कामी दौरा दुसऱ्या दिवशी शिवाजी चांबाट खिडकीवाले सार्वेजी शिवऱ्याचे सेवक चिखला बोर्डचे सेवक न्यारवान सेवक असे आम्ही बसलो जेवण खाऊन झाला बाबा आराम करत होते आता चांबाजीने दौरे त्यातून घेतला येईना दहेगावचे होते मला म्हणते चांबाजी का म्हणते शंकरराव तुला दौऱ्यावर या लागल येईनजी म्हटलं नाही म्हणते तू बाबाला शब्द दे का म्हणते बाबाला शब्द दे अशी नाही म्हणला बाबा तर आराम करून राहिले नाही म्हणते तू शब्द दे म्हणते असे ते म्हणाले बसले 2-4 मी उठून उभा झालो बाबा म्हणलं का शोक म्हणते बाबा म्हणलं ढोलमध्ये दौऱ्यावर येईल शब्द नको देऊ म्हणते पा शब्द दिला तर जायला लागला असता पण शब्द देऊ नको जमला तर चालू घ्या हे शब्द कुणी दिले बाबाने दिले मग मी ढोलमध्ये दौऱ्यावर गेलो आता मला असं वाटलं का ढोलमध्ये दौरा झाला म्हणजे आपल्याला सुट्टी भेटते कारण का शब्द होता ढोल मारायचा ढोलमध्ये दौऱ्यावर गेल्याच्या नंतर मुक्कामी दौरा झाला आणि दुसऱ्या दिवशी बाबा म्हणला आता मी गावाकडे चालतो ठीक आहे म्हणते आज दौरा कुठचा आहे म्हणलं दहेगाव उद्या चिखलाबोडी परवा शिवऱ्यातून तुझ्या म्हणजे आपल्या राजूलाले मी जातो म्हणजे आपल्या नागपूरला ते 3ही दौरे घ्यायला लागतात म्हणून आपले वडील का सांगेल तेवढे आपले गुरु सांगत होते गुरु आणि भगवान आणि त्या शब्दाचे पालन आपण करायला पाहिजे म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिलेले आहे बाबाने पण म्हटलं आहे पुराणे शेवटचे मार्गदर्शन घ्यायला दुःख घेऊन माझ्यापर्यंत मी त्याला मार्गदर्शन करायचं मी इथं मार्गदर्शन राजूलाच करो बाबाला टिमकीमध्ये समजत होता पा कोण समजत होता टिमकी
फोटोला गेलो, बाबा होते चांगले होते त्यावेळे. बाबा नमस्कार म्हणलं, कसंही झाला म्हणते. बाबा म्हणजे फोटो पाहिजे, ठीक आहे म्हणते, पण तू पुराने शेवकाले मार्गदर्शन करून राहिलास म्हणते. बाई शब्द कोण दिले? बाबांनी. हो बाबा म्हणलं, नाही म्हणते, याचे दुःख आपण ऐकायचे नाही म्हणते, शेवकांचे पुराण्या आणि माझ्याकडे नाही पाठवायचा म्हणते. हे शब्द कोणाचे आहेत? बाबांची आहेत. तुम्हाला सांगतो, याने असं सांगायचं म्हणते, तुमचा जो बाबा दिलाय तुम्ही घरी सांगा, तुम्ही घरी बाबाले सांगा, कापडाची ज्योत लावा, विनंती म्हणा आणि योग मागा, असं सांगायचं म्हणते त्यांना. म्हणते पण याचे दुःख ऐकायचे नाही म्हणते, कारण साधे कार्य चांगले करतात म्हणे, त्याग चांगले करतात, न होणं चांगलं करतात, आणि मग नियमाचे पालन करत नाही तर जुने दुःख निर्माण होतात म्हणे, असे बाबा सांगत होते. ठीक आहे बाबा म्हणलं, मी असाच म्हणे. घरी फोटो घेऊन आलो, एका शेवकाची त्यांच्या घरी नेऊन गेलो. घरी आलो तर आणखी 2 देव येऊन तयार होते दुःख घेऊन. आधी आमचं काय दुःख असे आहे तर काही समजून नाही राहिला. अगं पण बाबाचा शब्द आहे ना, तर तुमचा जो बाबा दिला आहे तुम्ही घरी अर्जी करा, विनंती करा, कापूर लावा, अगरबत्ती लावा. आधी आम्ही अडाणी आहोत, आम्हाला समजत नाही. तुम्हाला बाबाचा शब्द आहे, तुम्ही जरी मार्गदर्शन केले तर आमच्या दुःखाचे निवारण होते, असे मनाचे सेवक. अजूनही माझे मार्गदर्शन चालू. म्हणजे बाबा शब्द तुटला का नाही? नाही मला तुटला ना. त्याच्या 5-6 दिवसाने अजून मी फोटोला गेलो. अजून मला बाबाने विचारला, शिवक म्हणजे तुझे मार्गदर्शन चालूच आहे? हो बाबा म्हणून, मी आत्मेत पाहतो म्हणे. पहा, मी मार्गदर्शन कुठं केलं? राजुल्यामध्ये. बाबाला त्याची टिमकीमध्ये माहीत पडत होता बाबांच्या निवासस्थान. सांगा. तर बाबा म्हणला, शिवक नाराज होतात, मार्गदर्शन केले नाही तर, असे म्हणतात. बाबा म्हणला, अजय आम्ही अडाणी आहोत, आम्हाला समजत नाही. तुम्हाला बाबाचा शब्द आहे, तुम्ही जरी मार्गदर्शन केले आमच्या दुःखाचे निवारण होते, असे म्हणतात. बाबा म्हणलं, मला विचारायला म्हणला. तेव्हा बाबा हसलेला मन सांगितलं का ठीक आहे म्हणजे करत मार्गदर्शन. तेव्हा तो शब्द मोकळा झाला. म्हणून जे आपल्याला बाबाने 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिलेले, याचे तंतोतंत पालन शेवकांनी मी करेन एवढे बोलून आपले 2 शब्द पुरे करतो. नमस्कार.